गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडी। महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपाई महायुती बहुमताच्या दिशेने घोडदौड करत आहे। सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर राहताना दिसत आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मागे आहेत। दरम्यान शिवसेनेचे उमेदवार सचिन खैरे त्यांच्या पराभवानंतर औरंगाबादची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडी परिसरात तणावाचे वातावरण आहे। दुकानदारांनी दुकाने बंद केली। बाण हवा की खान हवा या मुद्द्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे। महायुती सत्तेच्या दिशेने आगेकूच करताना दिसत असली तरी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती। त्याचा फटका शिवसेनेला बसल्याचं पहिल्या निकालातूनच दिसलं आहे। विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा यांचा अपक्ष उमेदवाराने पराभव केलाय। अनेक आंदोलनाचे केंद्र असलेल्या दिल्लीतील जंतर मंतरवर सर्वांच्या डोळ्यात एकत एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। सगळे फक्त पाहत राहिले। आम आदमी पार्टीचे नेते व्यासपीठावरूनच पोलिसांना सल्ले देत राहिले असून मात्र शेतकरी गजेंद्र जीव गेलाय। जंतर मंतरवरील आपच्या सभेसाठी गजेंद्र राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून आला होता। त्याच्या शर्टच्या खिशातून सुसाईड नोटही मिळाली। त्यात त्याने पिकांची नासाडी हे आत्महत्येचं कारण सांगितले। गजेंद्रने गळफास घेतल्यानंतर तब्बल 1.25 तास आपची सभा सुरू राहिली। आपचे नेते कुमार विश्वास यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाषणासाठी निमंत्रित केले। केजरीवालांनी भाषणाच्या सुरुवातीलाच या घटनेचे खापर पोलिसांच्या माथी फोडले। त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्या गोंधळात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। मध्य रेल्वे व ठाणे मुंब्रा दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। ओव्हरहेड वायरचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या खोळंबल्या होत्या। धीम्या मार्गावर ठाणे ते मुंब्रा दरम्यान ओव्हरहेड वायरचा वीज पुरवठा अचानक बंद पडला। सकाळी 10:15च्या सुमारास ही घटना घडली। दरम्यान आता ही वाहतूक अगदी सुरळीत सुरू आहे। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीनंतर परतल्यानंतर राजकारणामध्ये चांगलेच सक्रिय झाले आहे। ते गुरुवारी केदारनाथला जाणार आहे। ते 21 किलोमीटर पदयात्रा करणार आहे। केदारनाथ पुराला 2 वर्ष पूर्ण होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी केदारनाथला जाणार आहे। राहुल गांधी आज सकाळी 10:30 वाजता उत्तराखंडची राजधानी देहरादून जवळ बनलेल्या जॉली ग्रँट विमानतळावर ते रवाना झाले असून त्यांच्यासोबत काँग्रेसच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष अंबिका सोनी हे उपस्थित होत्या। राहुल गांधी जॉली ग्रँटहून गौरीकुंडला रवाना होणार असून गौरीकुंड पासून लिंचोली पर्यंत पदयात्रा करणार आहे। तसेच रात्री लिंचोलीमध्येच आराम करून त्यानंतर 24 एप्रिलला लिंचोलीहून केदारनाथसाठी पदयात्रा करणार आहे। या दरम्यान त्यांच्यासोबत अंबिका सोनी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते असणार आहे। राहुल गांधी केदारनाथची पदयात्रा करण्याची ही पहिली वेळ आहे। यावेळी ते केदारनाथ यात्रेच्या व्यवस्थेचा आढावाही घेणार आहे। अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली असून पोलिसांनी आरोपी रफिक उर्फ बाबू हुसेन याला अटक केली आहे। अलिबाग येथे घडलेल्या घटनेतील अल्पवयीन मुलीचे कुटुंब देवळाली येथील आहे। मुलीची आई हुसेनच्या घरी घरकाम करायची। गतवर्षी एका गुन्ह्याच्या आरोपाखाली मुलीच्या आईला अटक झाली होती। वडील व्यसनाधीन असल्याने अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या भावांचा सांभाळ हुसेन करीत होता। या दरम्यान हुसेन अनेकदा तिच्यावर बलात्कार केलाय। अखेर मुलीने भावाचा घरातून पळ काढला। गावात फिरताना ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या भावास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी बालग्राममध्ये दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचं निष्पन्न झालंय। वळूया पुढील बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिव्यस्ततेमुळे आणि कामाचा ताण असल्याने त्यांना थकवा जाणवायला लागलाय। त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। मुख्यमंत्री झाल्यापासून दररोज 4 कार्यक्रम, अर्धा डझन बैठका, शेकडो अभ्यासगटांच्या गाठीभेटी, 2 वाजेपर्यंत फाईल्स हातावेगळे करणे या सगळ्या व्यापामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताण आला असून आज त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने अनेक बैठका रद्द झाल्या आणि त्यांच्या भेटीकरिता आलेल्यांना हात हलवत परतावे लागले। गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांचा घसा बसला आहे। त्यांना बोलताना त्रास होतो, तो सहन करून ते दौरे करीत आहेत।
परदेशातून परतताच नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणूक, नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरून त्यांनी भाषणे दिली. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळे ते दिवसभर वर्षा बंगल्यावरच होते. तरीही दुपारी 3 पर्यंत फायली मंजूर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, भाजपच्या काही नेत्यांशी चर्चा हे करण्यात दुपारचे 3 वाजले आणि नंतरच त्यांनी विश्रांती घेता आली. अतिव्यवस्थेमुळे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्यकर्ते, स्नेही, महत्त्वाच्या संस्था, व्यक्तींचा आग्रह न मोडता ते अनेक कार्यक्रम स्वीकारतात. अशाच व्यवस्थेमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झालाय. नेपाळमध्ये अनपेक्षित प्रकार घडलाय. वाहन चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून मोठा अपघात झालाय. अपघातामध्ये 12 भारतीयांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे, पण त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अनेक भाविक गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघात आज सकाळी काठमांडूपासून 16 किलोमीटर अंतरावर झालाय. तर ही बस गोरखपूरला जात होती, परंतु चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आणि बस 150 मीटर खोल दरीत कोसळली. जखमींना काठमांडूच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असं सांगण्यात आले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने शानदार विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सने विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बुधवारी सामना झाला. या सामन्यात दोन्ही टीमने 182 धावांचे भले मोठे आव्हान गाठताना बंगळुरूवर मात केली. 20 षटकात 8 बाद 154 इतकीच त्यांची मजल. चेन्नईने 27 धावांनी विजय मिळवलाय. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.